നമുക്ക് വീണ്ടും ഒരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको और एक अच्छा संगति दिया है. നമ്മള് ഓരോ കുടിവരവിലും കർത്താവിന്റെ പ്രകൃതിയും കർത്താവിന്റെ സ്വഭാവവും അറിഞ്ഞ് ആ രൂപത്തോട് നമ്മൾ അനുരൂപരായി തീരുന്ന ഒരു പ്രവൃത്തി, ഒരു തികവിന്റെ ഒരു ശുശ്രൂഷ ദൈവാത്മാവ് നമ്മൾ ചെയ്യുന്നു. हम लोग एक दिन जब भी हम लोग संगति में एकत्र होते समय में हर एक संगति का खासियत यह है कि हर एक संगति का परिणाम का लाभ ये होता है कि हम लोग मसीह के रूप में अनुरूप होते जाते हैं, उनका गुणों का और उसका रूप में हम एक होकर मसीह के समान हम लोग बनते जा रहे हैं. നമ്മുടെ ദൈവസന്നിധിയിൽ കുറവുള്ളവരാണ്. परमेश्वर की उपस्थिति में हम लोग बहुत ही कमी और घटी के लोग हैं. ആ കുറവ് നികത്തി ക്രിസ്തുവിനെ പോലെ ആക്കാനാണ് ഹോളി സ്പിരിറ്റിനെ തന്നിരിക്കുന്നത്. तो वो कमी को हटाकर हम लोग यीशु मसीह के समान बन जाए, इसके लिए पवित्र आत्मा को दिया गया है. നമ്മൾ ഈ നല്ല പ്രവൃത്തി ആരംഭിച്ചവൻ അവന്റെ വരവോളം ആ തികവിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. जिसने हमारे अंदर भला कार्य शुरू किया है वो प्रभु के वापस आने तक पूरा करने के लिए पूरा सामर्थ्य से कार्य कर रहा है. കർത്താവ് പറഞ്ഞ ഒരു വചനം മത്തായിയുടെ സുവിശേഷം അതിന്റെ ഗിരിപ്രഭാഷണത്തിൽ പറഞ്ഞ വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു ഭാഗമുണ്ട്. प्रभु अपना पहाड़ी उपदेश में एक आशीषित बात कहा था जो मत्ती का सुसमाचार 5वां अध्याय में हम पढ़ते हैं. 43 മുതൽ 48 വരെയുള്ള ഒരു ഭാഗം കർത്താവ് ഒരു വിശേഷ പഠിപ്പീരായി കർത്താവിന്റെ ഗിരിപ്രഭാഷണത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. അവസാനം പറയുകയാണ് 48 വാക്യത്തിൽ പറയുന്നത് ഇങ്ങനെയാണ് വായിക്കാം. तो 43 से लेकर 48 तक प्रभु जो उस अध्याय का जो भाग में एक खास विषय है जो प्रभु वहां पर बोलकर सिखाता है, उसमें प्रभु फिर आखिरी एक बात कहता है जो 48 में पढ़ेंगे. कि तुम सिद्ध बनो जैसा तुम्हारा स्वर्गीय पिता सिद्ध है. നിങ്ങളുടെ സ്വർഗീയ പിതാവ് जिस रीति से तुम्हारा स्वर्गीय पिता സൽഗുണപൂർണൻ. सिद्ध है. സൽഗുണപൂർണൻ എന്ന് പറയുമ്പോൾ പെർഫെക്റ്റ്, सिद्ध मतलब कोई बात की कमी नहीं. അതുപോലെ उसी रीति में നിങ്ങളും അവന്റെ പുത്രന്മാരായി തീരേണ്ടതിന് പെർഫെക്റ്റ് ആകുകയും ताकि हम भी उनके पुत्र हो जाने के लिए इस सिद्ध अवस्था में पहुंचे. നമ്മൾ ഓൾറെഡി ദൈവമക്കളല്ലേ, അവന്റെ പുത്രന്മാരല്ലേ. हम लोग तो पहले से ही हम लोग परमेश्वर के संतान है ना. പിന്നെ എന്തിനാണ് അവന്റെ പുത്രന്മാരായി തീരേണ്ടതിന് പെർഫെക്റ്റ് ആകാൻ, പിതാവിനെ പോലെ പെർഫെക്റ്റ് ആകാൻ നമ്മളോട് ഇങ്ങനെ ഒരു കൽപ്പന തന്നിരിക്കുന്നു? फिर क्यों इस वचन के आधार पर हमको ऐसा आज्ञा दिया है कि हम लोग उनका पुत्र के समान सिद्ध होने के विषय में बने रहना है या उसका खोजना है, क्योंकि हमारे पिता सिद्ध है. इस विषय में क्यों बढ़ने को कहता है? നമ്മളെ അവന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപരാക്കണമെന്നുള്ള ലക്ഷ്യം നമുക്കുണ്ടെങ്കിൽ നമ്മുടെ എല്ലാ കാര്യവും കർത്താവാണ് പിന്നെ ഏറ്റെടുക്കുന്നത്. एक सच्चा विश्वासी वो है जो हमेशा सब बातें किसी भी रीति से मैं मसीह के रूप में अनुरूप हो जाऊं. अगर ये विश्वासी अगर यही उद्देश्य में रहता है कि मुझे मसीह के रूप में अनुरूप होना, ये लक्ष्य में अगर रहा तो पिता परमेश्वर उसका सारा जरूरतों को समय समय पर पूरा करेगा. അപ്പൊ നമുക്ക് നമ്മുടെ ലക്ഷ്യബോധം എന്താണ്? तो इसके लिए हमारे लक्ष्य उद्देश्य के सुबोध मन में क्या हम लोग लक्ष्य रखना है പിതാവിനെ പോലെ പുത്രന്മാരുമായി. कि पिता ने जैसा चाहत रखा जैसा वो सिद्ध है उनके समान हम लोग उस सिद्धता में हम लोग पुत्र बन जाए. ഇവിടെ കർത്താവ് പറഞ്ഞ ആ വാക്യം അർത്ഥാൽ കർത്താവ് തന്നെയാണ് ആ പെർഫെക്ഷൻ ഉള്ളത്. हाँ, तो ये वाक्य जब बोलते समय में तुम भी सिद्ध बनो करके बोलते समय में ये वाक्य का परिपूर्णता वास्तव में कौन है? सिर्फ और सिर्फ प्रभु यीशु मसीह है. वो प्रभु यीशु मसीह सिद्धता का व्यक्ति रूप है वो. എന്നാൽ ദൈവം പരിപൂർണനായിരിക്കും എന്ന് പറയുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ചില പരിപൂർണത നമ്മളിലേക്ക് പകർന്ന് അതുപോലെ ആക്കാൻ പറ്റില്ല. तो जब पिता के समान तुम सिद्ध हो करके बोलते समय में ये वाक्यों को हमें अच्छी रीति से गहराई से समझना है. परमेश्वर का बहुत से बातें हैं, उस बहुत से बातों में हम लोग उस सिद्ध का स्वरूप हम लोग नहीं हो सकते, क्योंकि वो सिर्फ परमेश्वरत की बात है, ईश्वरत की बात है. അവൻ സർവ്വയാപിയാണ് ദൈവം. परमेश्वर सर्वव्यापी है. നമ്മളും സർവ്വയാപിയായി പൂർണ്ണരാക്കുന്നില്ല. तो हमें भी सिद्ध करें, हम भी सिद्ध बनो करके बोलते समय में हमें भी सर्वव्यापी बनाएगा, ऐसा नहीं है. ദൈവം സർവജ്ഞാനിയാണ്. परमेश्वर ज्ञानी है. നമ്മളെയും അതുപോലെ സർവജ്ഞാനിയാക്കി പെർഫെക്റ്റ് ആക്കുന്നില്ല. तो तुम भी सिद्ध बन जाओ बोलते समय में पिता परमेश्वर हमें भी सर्वज्ञानी बनाकर पिता के समान सिद्ध करेगा, ऐसा नहीं है. ദൈവം സർവശക്തനാണ്. परमेश्वर सर्वशक्ति है. നമ്മളെയും അപ്പൊ നമ്മൾ ഈ മൂന്ന് കാര്യം നമ്മളിൽ വായിക്കഴിഞ്ഞാൽ നമ്മളും ദൈവമായി തീരും. तो ये तीन बातें अगर हम में भी हो गए तो हम भी परमेश्वर बन गए, हम भी ईश्वर बन गए. फिर
മനുഷ്യനെന്ന രീതിയിൽ तो ये किस आधार पर बोलना चाहता है? मनुष्य रीति में പിതാവിന്റെ ഈ സ്വഭാവങ്ങൾ, ചില സ്വഭാവങ്ങൾ तो हमारे पिता के कुछ गुण, कुछ स्वभाव നമ്മളിൽ അത് പിതാവിനുള്ളതുപോലെ തന്നെ നമ്മളിലേക്ക് പെർഫെക്ഷനിലേക്ക് വരണം. तो पिता अपने में से ऐसा कुछ बातें हैं, कुछ गुण है जो सिर्फ जो पिता चाहता है कि वो हमें बांटे और वो हमें बांटकर उस स्वभाव के विषय में हम लोग सिद्ध हो जाए ताकि उस पुत्रत्व का अनुभव में हम लोग जी सके. 43 മുതൽ 47 വരെ പറഞ്ഞിട്ട് പറയുകയാണ്, तो 43 से 47 वाक्य पढ़कर फिर कहता है, ഞാനോ നിങ്ങളോട് പറയുന്നത് मैं तुमसे ये कहता हूँ നിങ്ങളുടെ ശത്രുക്കളെ സ്നേഹിപ്പീൻ. अपना दुश्मनों से प्रेम करो. അപ്പൊ പിതാവിനുള്ള ഒരു കാര്യമാണ്, तो पिता में एक स्वभाव है എന്താണ്? എല്ലാവരെയും സ്നേഹിക്കും. कि वो सबसे प्रेम करता है. അപ്പൊ നമ്മളൊരു കാര്യം മനസ്സിലാക്കണം, तो एक बात समझना है, എല്ലാവരെയും സ്നേഹിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ सबसे प्रेम करो करके कहते समय में എല്ലാവരുടെയും പാപത്തെ സ്നേഹിക്കുന്നു എന്ന് ചിന്തിക്കരുത്. तो ऐसा मत समझना कि सबका पाप का स्वभाव को भी प्रेम करना. നമ്മൾ പാപികളായിരുന്നപ്പോൾ തന്നെ നമ്മളെ സ്നേഹിച്ചു. हम रोमियो में हम क्या पढ़ते हैं कि जब हम पापी ही थे तभी प्रभु ने हमसे प्रेम किया. അപ്പോൾ നമ്മളെ സ്നേഹിച്ചപ്പോൾ എങ്ങനെ സ്നേഹമായിരുന്നു? तो जब हमसे प्रेम करते समय में उनका प्रेम में वो गुण किस अवस्था में था? പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ. कि संपूर्ण मन से वो प्रेम किया. നമ്മുടെ പാപത്തെ സ്നേഹിച്ചില്ല. परंतु उन्होंने हमारा पाप का जो स्वभाव है उसको नहीं प्रेम किया. നമ്മൾ ഒരാളെ സ്നേഹിക്കുമ്പോൾ എന്ത് ചെയ്യും? हम लोग जब एक व्यक्ति से प्रेम करते हैं तो कैसा करते हैं? നമ്മൾ ഒരാളൊരു ദോഷം കാണുന്നു, सोचो कि एक व्यक्ति का कुछ गलती हमने देखा, ഒരാള് നമ്മൾ ശത്രുതയിൽ സംസാരിച്ചു, एक आदमी ने ऐसा बात किया जिसके वजह से आगे चलकर वो हमारा शत्रु बन गया. ആ പ്രവൃത്തിയല്ല, ആ വ്യക്തിയെ നമ്മളങ്ങ് പഹിക്കുക. तो वो कार्य को उसने वो कार्य किया उसको नहीं हम लोग बुरा मानकर उसको शत्रुता करते, बल्कि वो व्यक्ति को ही हम अपना दुश्मन मान लेते हैं. ആ വ്യക്തി ചെയ്യുന്ന പ്രവൃത്തി നമ്മളിലും ഉണ്ട്. पर और वो व्यक्ति ने जो कार्य किया, जो गलत स्वभाव किया, वो कार्य हमारे अंदर भी है. हम भी वो गलत कार्य कर सकते हैं. എന്നിട്ട് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? तो भी हम लोग क्या करते हैं? ആ വ്യക്തിയെ പഹിക്കുന്നു. हम लोग कार्य को नफरत नहीं करते, वो व्यक्ति को नफरत करते हैं. അപ്പൊ ദൈവം അങ്ങനല്ല. परंतु परमेश्वर ऐसा नहीं है. ദൈവത്തെ പകച്ചാലും भले हम लोग परमेश्वर से नफरत करें तो भी അവൻ മഴ പെയ്യിക്കുന്നുണ്ട്, वो बारिश देता है. അവൻ സൂര്യനെ ഉദിപ്പിക്കുന്നു, वो हमेशा सवेरे सूरज को उगाता है ഈ വായുവെല്ലാം അവർക്ക് കൊടുക്കുന്നു. और सभी परमेश्वर अपने सभी शत्रुओं को हवा देता है. പക്ഷെ അവരുടെ പ്രവൃത്തിയെ ദൈവം സ്നേഹിക്കുന്നതാണോ? परंतु ऐसा ये सब करने के बाद भी ये पापी मनुष्य का कार्य को प्रभु पसंद करता है. चलो करने दो बोलकर ऐसा पसंद करता है क्या प्रभु? അപ്പൊ ദൈവം സ്നേഹിക്കുമ്പോൾ തന്നെ तो परमेश्वर जब प्रेम करता है, जब कहते समय में അവന്റെ സ്വഭാവത്തോട് ചേരാത്ത ചില പ്രവൃത്തികളെ സമ്പൂർണമായും ദൈവം പെർഫെക്റ്റ് ആയിട്ട് വെറുക്കുകയും ചെയ്യും. तो जिस रीति से परमेश्वर प्रेम करता है करके वो गुण विशेष उनके अंदर है, उसी के साथ साथ जो पाप का स्वभाव है, जो वो मनुष्य में देखकर पसंद नहीं करता, घृणित करता है, जो नहीं चाहता, उस घृणित पाप का स्वभाव को परमेश्वर नफरत भी करता है. അവിടെ ആ ദൈവത്തിന് പാപത്തോടുള്ള പക, तो परमेश्वर जब कुछ चीज से नफरत करता है बोलते समय में वो सिर्फ वो पाप को नफरत करता है. ये नफरत को ഈ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹത്തിലുള്ള ഒരു ഭാഗം തന്നെയാണ്. ये परमेश्वर का प्रेम का ही एक गुण विशेषता है. നമുക്ക് സൂര്യൻ ഉദിക്കുമ്പോൾ उदाहरण के लिए जब सूर्य उगता है നമുക്ക് വെളിച്ചം കിട്ടുന്നു. हमें उसका रोशनी मिलता है. നമുക്ക് വെളിച്ചം മാത്രമാണോ സൂര്യനിൽ നിന്ന് കിട്ടുന്നത്? तो वो रोशनी जो प्रकाश, सिर्फ वो प्रकाश ही सूर्य से आता है क्या? ഒരുപാട് ഗുണങ്ങളുണ്ട്. उसके अलावा और भी बहुत से विशेष गुण सूरज से आते रहता है. അതാണ് നമുക്ക് ചൂട് കിട്ടുന്നു. हमें क्या मिलता है? गर्मी मिलता है सूरज के किरण से. അപ്പം വെളിച്ചം തരുന്നുണ്ട്, तो ज्योति भी है, ചൂട് തരുന്നുണ്ട്. गर्मी भी है. ഇതുപോലെ ദൈവസ്നേഹത്തിൽ അടങ്ങിയിരിക്കുന്ന ചില ഘടകങ്ങളുണ്ട്. അതാണ് കർത്താവ് ഇവിടെ പിതാവിനെ പോലെ നിങ്ങൾ പെർഫെക്റ്റ് ആകാൻ പറഞ്ഞത്. उसी रीति से परमेश्वर का प्रेम का गुण विशेषता में कुछ बातें बोलते समय में उस गुण विशेषता को मन में रखते हुए, ध्यान में रखते हुए यीशु यहाँ पर कहता है कि जिस रीति से मेरा पिता सिद्ध है उस विषय में तुम्हें सिद्ध होना है. നമുക്ക് 97 സങ്കീർത്തനം 10 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 97 भजन संगीता का 10 में हम पढ़ते हैं, അവിടെ ഈ സ്നേഹത്തിൽ അടങ്ങിയിരിക്കുന്ന ഒരു ഭാഗം കൂടെ, ദൈവത്തെ സ്നേഹിച്ചാൽ ഇവിടായിരിക്കുന്ന കാര്യത്തെ പകയ്ക്കാൻ കൂടിയുള്ള ഒരു ശക്തി അതിനുണ്ട് ദൈവസ്നേഹത്തിൽ. वहां पर परमेश्वर का प्रेम का गुण विशेषता बोला गया. सिर्फ आरंभ का भाग, शुरुआत का भाग पढ़े, 10 का शुरुआत. देखो वहां पर क्या बोलते हैं? यहोवा के प्रेमियों, मतलब जो यहोवा से प्रेम करता है, वो प्रेम करने वालों के अंदर गुण विशेषता क्या होना चाहिए? बुराई से नफरत करना भी चाहिए.
ദൈവം പറയാണ്, परमेश्वर कहता है നീ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നു, तू परमेश्वर से प्रेम करता है, ये तो सही है, പക്ഷേ പാപത്തെ പകയ്ക്കുന്നില്ല. लेकिन तू पाप से अगर नफरत नहीं करता, उसको बैरी नहीं समझता, ആ സ്നേഹം പെർഫെക്റ്റ് അല്ല. तो फिर वो प्रेम सिद्ध नहीं है, അത് പിതാവിൽ നിന്നുള്ള സ്നേഹമല്ല. मतलब वो पिता की ओर से उत्पन्न हुआ प्रेम नहीं है। ആശയം മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? आप लोग तत्व समझ रहे हैं क्या? यदि हम कहे कि हम परमेश्वर का प्रेम का गुण विशेषता में प्रेम में हम भर गए हैं, तो उस प्रेम का गुण विशेषता क्या है? ആ, कि बुराई से वो नफरत करेगा। അതാണ് അതിന്റെ പെർഫെക്റ്റ്നെസ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो Take away. तभी वो प्रेम सिद्ध है, वही ईश्वर का गुण उसी बात में सिद्ध है। നമ്മുടെ കർത്താവിനെ നോക്കുക. उदाहरण के लिए प्रभु को देखो, നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 1-ാം അധ്യായം 9-ാം വാക്യം. इब्रानियों का पुस्तक पहला अध्याय वाक्य 9 में हम पढ़ते हैं, ആ, അവൻ എന്ത് ചെയ്തു? उन्होंने क्या किया? ഒരു കാര്യം ചെയ്തപ്പോൾ, സ്നേഹിച്ചപ്പോൾ, जब उन्होंने एक बात से प्रेम किया, ആ, धर्म से प्रेम किया, तो अधर्म से प्रेम किया। और अधर्म से वैर रखा, यानी नफरत किया। ഇതാണ് യഥാർത്ഥ സ്നേഹം. ये है प्रेम का सिद्धता, असली प्रेम। നമ്മുടെ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നു എന്ന് പറയുന്നു, हम परमेश्वर से प्रेम करते हैं, ऐसा हम बोलते हैं, പക്ഷെ പാപത്തോടൊരു പകയില്ല. लेकिन पाप से हम लोग नफरत नहीं करते, पाप से हम लोग बैरी स्वभाव नहीं रखते। രണ്ട് യജമാനന്മാരെ ഒരുപോലെ സ്നേഹിക്കാൻ പറ്റില്ല. वचन क्या कहता है कि कोई व्यक्ति दो मालिक से प्रेम नहीं कर सकता। അപ്പൊ ഒരുവൻ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം വന്നാൽ तो अगर एक व्यक्ति में अगर परमेश्वर का प्रेम अगर आ गया, तो ആ സ്നേഹത്തിൽ എന്തുണ്ട്? उस प्रेम में क्या है? गलत बात को नफरत करने का भी गुण है। Amen. അതാണ് കർത്താവ്. അപ്പൊ യേശുവിന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകുക എന്നുള്ളതാണ് ഇവിടുത്തെ ലക്ഷ്യം. तो यहाँ पर अंतिम लक्ष्य क्या है कि इस प्रेम में परिपूर्ण हो, मतलब क्या कि हम मसीह के रूप में अनुरूप होना, ഈ പിതാവിനെ പോലെ തന്നെയാണ് പുത്രനും. क्योंकि जैसा पिता है वैसे ही पुत्र है। അവൻ പാപികളെ സ്നേഹിക്കുന്നു, वो पापी से प्रेम करता है, പക്ഷെ പാപത്തെ വെറുക്കുന്നു. परंतु पाप से नफरत करता है। വ്യക്തികളെ അവൻ ഭയക്കുന്നില്ല. वो उस व्यक्ति से, जो पाप करने वाला जो व्यक्ति है, उस व्यक्ति से परमेश्वर कभी नफरत नहीं करता। അപ്പൊ പിതാവിനെ പോലെ പുനരാകുവീൻ എന്ന് പറയുമ്പോൾ तो जब पिता के समान तुम लोग सिद्ध हो जाओ, जब वचन ऐसा कहता है, സ്നേഹത്തോട് കൂടെ നിൽക്കുന്ന ചില കാര്യങ്ങളുണ്ട്. प्रेम करो करके बोलते समय में उसके साथ साथ कुछ गुण विशेष बातें हैं जिसको हमें बैर करना जरूरी है, नफरत करना जरूरी है। അവിടെ നമ്മൾ 1 Corinthians 13-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കണ്ട. पहला कुरिन्थी 13 अध्याय में पढ़ने का जरूरत नहीं, हमको मालूम है। ദൈവ സ്നേഹമാണ് അവിടുത്തെ വിഷയം. वहाँ पर परमेश्वर का प्रेम या परमेश्वर प्रेम है, ये वो विषय है वो अध्याय का। അതിനകത്ത് എന്തെല്ലാം ഘടകങ്ങളുണ്ട്? उसमें क्या क्या बातें हैं प्रेम में, क्या क्या करना क्या क्या नहीं करना के बारे में आप लोग जानते हैं। ദൈവ സ്നേഹമാണെങ്കിൽ अगर परमेश्वर प्रेम है तो ആ സ്നേഹത്തിൽ उस प्रेम में എന്ത് ചെയ്യുന്നു? क्या होता है? പകയില്ല, नफरत नहीं, ആരെയും ദൂഷിക്കുന്നില്ല, किसी का बुराई नहीं सोचता, ആരുടെ ദോഷം കണ്ടെത്തുന്നില്ല, किसी का गलतियां नहीं निकालता, എല്ലാം സഹിക്കുന്നു, सब सहता है, എല്ലാം വിശ്വസിക്കുന്നു. सब बातें विश्वास करता है। ഇതെല്ലാമാണ് പെർഫെക്റ്റ് ആകുക എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. यही तो बात है, प्रेम का सिद्धता मतलब इस बात गुण विशेषता प्रकट होता है। നമ്മൾ സ്നേഹിക്കുന്നുണ്ട്, हम प्रेम तो करते हैं, ആ സ്നേഹത്തോട് ചേർന്ന് നിൽക്കുന്ന അനേക ഘടകങ്ങൾ നമ്മളിലില്ല. परंतु उस प्रेम करने के साथ साथ उसके साथ कुछ गुण विशेषता है जो प्रेम के साथ साथ मिलता है, वो बाकी के बातें नहीं करते, सिर्फ प्रेम करते हैं। യഥാർത്ഥ സ്നേഹം എന്ത് ചെയ്യുന്നില്ല? तो सच्चा प्रेम क्या है? कुछ बातें हैं जो नहीं करना चाहिए, वो भी करना है। ആ യഥാർത്ഥ സ്നേഹം എന്തെല്ലാം ചെയ്യുന്നു? और सच्चा प्रेम क्या है? कुछ बातें करता है, वो भी करना है, और कुछ बातें नहीं करना है, वो नहीं करना ആ है। സ്നേഹം ആൾ രൂപം എടുത്തു വന്നതാണ് കർത്താവായ യേശു. तो वो पहला कोरिन्थी 13 अध्याय में जो प्रेम का गुण विशेषता बोला है, उसका देह रूप धारण लेकर आया हुआ व्यक्ति जो वाक्य को पूरा किया, वो है यीशु मसीह। നമുക്ക് കർത്താവ് തന്റെ എഫെസോസ് സഭയോട് പറയുമ്പോൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം 1-ാം അധ്യായം जब एफेसोस मंडली से प्रभु जब बात कर रहा था प्रकाशित वाक्य पहला अध्याय में, നമ്മളവിടെ റെവലേഷൻ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका दूसरा अध्याय वाक्य 6 में, पर हाँ, तुझमें यह बात तो है कि तू निकलियों के कामों से घृणा करता है, हाँ। जिनसे मैं भी घृणा करता ആ हूँ। അപ്പോൾ നിക്കലോവിനെ ഞാൻ പഹിക്കുന്നതല്ല. तो मतलब निकलोविया के जो लोग हैं वो लोगों को मैं नफरत करता हूँ, ऐसा नहीं है। അങ്ങനെയുണ്ടോ? ऐसा है क्या? क्या लिखा है? उनसे कामों का- उनके कामों को, हाँ। उनको नहीं नफरत कर रहा, हाँ। उनके कामों को, അവരുടെ പ്രവൃത്തിയെ उनका कामों को ഞാൻ പഹിക്കുന്നു. मैं नफरत करता हूँ या बैर रखता हूँ। അപ്പൊ കർത്താവ് ചെയ്യുന്നത് പോലെ അവരും ചെയ്യുന്നു. तो प्रभु ने जैसा किया वैसा एफेसोस के मंडली ने भी किया, പക്ഷെ ആദ്യ സ്നേഹം വിട്ടു അവർ. परंतु आगे चलकर क्या हो गया? पहला प्रेम को लोग ने छोड़ दिया। മനസ്സിലായില്ലേ? അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ അടുത്ത പെർഗമോസ് സഭയോട് പറയുമ്പോൾ उसके बाद परगमोस मंडली को कहता है, പെർഗമോസ് സഭ സ്നേഹിക്കുന്നതിനെ കർത്താവ് പഹിക്കുന്നു.
मतलब वहां पर उसका दशा वहां पर क्या हो गया, परगमोस मंडली का अवस्था, जो बात को प्रभु प्रेम करता है उसको परगमोस मंडली नफरत करने लगा। പെർഗമോസ് സഭ സ്നേഹിക്കുന്നതിനെ കർത്താവ് വെറുക്കുന്നു. और सॉरी, परगमोस मंडली जो बात को प्रेम करता है उस बात को प्रभु नफरत करता है। നമ്മുടെ 2-ാം അധ്യായം 15-ാം വാക്യം 2:15 पढ़े। वैसे ही तेरे यहाँ कुछ ऐसे है जो निकलियों की शिक्षा को मानते हैं। അതിന്റെ अर्थം उसके आगे उतना नहीं, उतना ही है। उसके आगे ऐसा लिखना, जिसको मैं भी नफरत करता हूँ। അത് നമ്മുടെ മറാठी ट्रान्सलेशन हिंदी में है क्या, मराठी में पढ़ना। त्याप्रमाणे तुझ्याजवळ निकलाइतांचे तशाच प्रकारचे शिक्षण खरे मानून राहणारेही लोक आहेत. हाँ, त्याचा मी द्वेष करतो. चाचा मी द्वेष करता हूँ, वो बात हिंदी में लिख देना क्योंकि वो बात नहीं आया। हाँ। അവിടെ കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है, എഫെസോസ് സഭ എന്ത് ചെയ്യുന്നു? एफेसोस मंडली ने क्या किया था, ലിക്കലോവിയുടെ പ്രവൃത്തിയെ വെറുക്കുന്നു. वो लोग निकलोवे का जो क्रियाओं को नफरत करते थे वो लोग, ഞാനും വെറുക്കുന്നു. जो मैं भी करता हूँ। എന്നാൽ परंतु പെർഗമോസ് സഭയിൽ വന്നപ്പോൾ परगमोस मंडली का समय में आया तो നിക്കലോവിയുടെ ഉപദേശം അവിടെ ഡോക്ട്രിൻ ആണ്. वहां पर क्रिया नहीं है, वहां पर उपदेश हो गया, അവിടെ ഒരു ഉപദേശമാണ്. वहां पर उपदेश बन गया वो। ഈ ഉപദേശത്തെ ആര് സ്നേഹിക്കുന്നു? ये उपदेश को तुम में से कुछ लोगों ने क्या किया, अपना लिया, സ്നേഹിക്കുന്നു. मतलब प्रेम किया। അപ്പൊ കർത്താവ് എന്ത് ചെയ്യുന്നു? प्रभु क्या कर रहा है, ആ उस बात को, उस स्वभाव जो तुम लोगों ने प्रेम किया उसको प्रभु नफरत करता है। നമ്മുടെ ഇഷ്ടത്തോട് കർത്താവ് ചേരുകയല്ല. मतलब प्रभु ऐसा नहीं है कि हम जो पसंद करते हैं तो प्रभु हमारे इच्छा के साथ एक हो जाएगा, ऐसा नहीं है हमारा प्रभु। ക്രിസ്തു പിതാവിന്റെ പെർഫെക്ഷൻ ആയിരിക്കുന്നത് പോലെ मतलब यीशु मसीह जो पिता परमेश्वर का सिद्धता है, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह ഇവിടെ എല്ലാ ദുരുപദേശങ്ങളെയും വെറുക്കുന്നു. वो सब प्रकार का दुरुपदेश क्या करता है, नफरत करता है। എല്ലാ ദുരുപദേശങ്ങളെയും വെറുക്കുന്നു. सब प्रकार का दुरुपदेश को प्रभु क्या करता है, नफरत करता है, घृणित करता है। അപ്പൊ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? तो हमें क्या करना है, അപ്പൊ നമ്മൾ പറയാം, ഒരു വലിയ ദൈവദാസൻ हम बोल रहे हैं अरे एक बहुत बड़ा प्रभु का दास आया, 99 ഉപദേശവും നല്ലതാണ്, उनका 99 उपदेश सही है, ഒരു ഉപദേശം മാത്രം. लेकिन सिर्फ एक उपदेश। അപ്പൊ നമ്മൾ എന്ത് ചെയ്തു? तब हम क्या बोलते हैं, ആ 99 കൂടെ അതും കൂടെ അങ്ങ് ചേർത്ത് പിടിക്കും. हम लोग क्या करते हैं, वो 99 के साथ जो एक गलत था उसको भी हम लोग स्वीकार कर पूरा 100 को प्रेम करने लगते हैं। ദൈവം കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? प्रभु ने क्या कहा, നിങ്ങളുടെ പിതാവ് तुम्हारा पिता എന്ത് വെറുക്കുന്നോ जिस बात से वो नफरत करता है അതാണ് യേശു ക്രിസ്തു വെറുത്തത്. वही बात को यीशु मसीह ने भी नफरत किया। ഇനി യേശു എന്ത് വെറുക്കുന്നോ तो जो बात यीशु नफरत करेगा നമ്മൾ വെറുക്കണം. मंडली भी क्या करना है, उससे नफरत करना है, उसको ठुकराना है, उसको स्वीकारना नहीं है। അതിനാണ് നമുക്ക് ആത്മാവ് ഉണ്ടായിരിക്കേണ്ടത്. इस बात को समझने के लिए, करने के लिए पवित्र आत्मा का जरूरत है, നമ്മളില്ല, കർത്താവിന്റെ ആത്മാവാണ് അത് ചെയ്യുന്നത്. क्योंकि हमारे अंदर प्रभु का आत्मा वो करता है। നമുക്ക് പഴയ നിയമത്തിലേക്ക് നോക്കുമ്പോൾ पुराने नियम में एक बात देखेंगे, ചില വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ആ ദോഷത്തോടു കൂടെ വ്യക്തികളെയും വെറുക്കുന്നതായിട്ട് നമുക്ക് കാണുന്നുണ്ട്. कुछ वाक्य पढ़ते समय में ऐसा लगेगा कि उस क्रिया के साथ साथ प्रभु वो व्यक्ति से भी नफरत करता है, ऐसा हम देखते हैं। അതിന് ചില പ്രത്യേകതകളുണ്ട്. वहां पर एक शर्त है, कुछ खासियत है ऐसा वाक्य लिखने के लिए। അന്നത്തെ കാലത്ത് ഇസ്രായേൽ ഗോത്രം മാത്രമേ ഉണ്ടായിരുന്നുള്ളൂ ദൈവത്തിന്റെ മക്കൾ. उस जमाने में सिर्फ इसराइल गोत्र ही क्या था, परमेश्वर के झुंड थे, प्रभु के लोग थे, प्रभु के संतान थे। അപ്പൊ ഇസ്രായേൽ അല്ലാത്തവരെ ഇസ്രായേൽ മക്കൾ വെറുത്തു. तो इसलिए जो इसराइल के लोग है नहीं उनको नफरत किया। നമ്മൾ 139 സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 139 में भजन संहिता में हम पढ़ते हैं, 139 അതിന്റെ 139 സങ്കീർത്തനത്തിന്റെ 21, 22 വാക്യം. 139 का 21, 22। हे यहोवा, क्या मैं तेरे बैरियों से बैर न रखूं और तेरे विरोधियों से रूठ न जाऊं? हाँ, मैं उनसे पूर्ण बैर रखता हूँ, मैं उनको अपना शत्रु समझता हूँ। ഓക്കെ, ഈ വാക്യത്തെ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ എടുക്കേണ്ടത്? इस वाक्य को हम कैसा समझेंगे? നമ്മള് നേരത്തെ നമ്മൾ വായിച്ചില്ലേ, മത്തായി സുവിശേഷത്തിൽ വായിച്ചില്ലേ? जैसा हमने मत्ती में 5 में पढ़ा, അവിടെ ഇതെന്ന് പറയുമ്പോൾ ജാതികളിലേക്ക് ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം പൂർണ്ണമായി വെളിപ്പെടുത്തിക്കൊണ്ടുള്ള സാർവലൗകികമായ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹത്തെയാണ് വെളിപ്പെടുത്തുന്നത്. देखो वहां पर पढ़ते समय में परमेश्वर जो उद्देश्य करते समय में अन्य जातियों में भी अपना प्रेम को बांटकर पूरा मनुष्य जात को प्रेम करने का एक दशा का अवस्था को बताता है। ഇവിടെ ഒരു വാക്യം यहाँ पर പകയ്ക്കുന്നതിൽ ഒരു പെർഫെക്റ്റ്നെസ് വേണം എന്നുള്ളത് കൊണ്ടാണ് ഈ വാക്യം ഞാൻ എടുക്കുന്നത്. यहाँ पर हम लोग जब नफरत करते समय में भी उस नफरत में भी एक सिद्धता होना चाहिए, इसके लिए मैंने एक वाक्य लिया। നമ്മുടെ ദോഷപ്രവൃത്തികളെ हमारा बुरे काम നാം വെറുക്കണം.
हमें नफरत करना है। നമ്മുടെ ശത്രു ആരാണ്? हमारा शत्रु कौन है? ഇന്ന് ഫെലിസ്തീനോ മോവാബിരോ അല്ല. ऐसा कोई बाजू का फिलिस्ती या मोवाबी ऐसा नहीं है। നമ്മുടെ ശത്രു ആരാണ്? हमारा शत्रु कौन है? നമ്മൾ തന്നെയാണ്. हम लोग स्वयं है। തന്നെത്താൻ പകച്ച് अपने आप को नफरत करके ക്രൂശെടുത്തുകൊണ്ട് अपना क्रूश उठाकर നമ്മുടെ പഴയ ജീവിതം तो हमारा पुराना जीवन जो है അതിനെ നമ്മൾ സ്നേഹിച്ചു. उसको हमने प्रेम किया, പക്ഷെ അതിനെ ദൈവം വെറുക്കുന്നു. जिसको प्रभु नफरत करता है। എന്നാൽ ക്രിസ്തുവിനെ നമുക്ക് കിട്ടുമ്പോൾ लेकिन मसीह को जब हमें मिल गया, ആ പഴയ ജീവിതത്തെ വെറുത്തുകൊണ്ട് उस पुराना जीवन को नफरत करके, ആ വെറുക്കൽ എത്രയായിരിക്കണം അതിന്റെ ക്ലൈമാക്സ്? तो उस पुराना जीवन को नफरत करने में माप कितना होना चाहिए, कितना सिद्धता होना चाहिए? അത് संपूर्ण रीति से। അതിന്റെ 32ാം വാക്യത്തിലുണ്ട്. 22 पढ़ना। हाँ, मैं उनसे पूर्ण बैर रखता हूँ। पूर्ण बैर करता हूं। അതിന് പെർഫെക്റ്റ് ഹേറ്റ്നെസ് എന്നാണ് तो എഴുതിയിരിക്കുന്നത്. हाँ, मतलब अंग्रेजी में उसको सिद्ध रीति से मैं नफरत कर लो, कुछ बाकी है ही नहीं, पूरा का पूरा 100% मैंने उसको नफरत कर दिया है। ദൈവം വെറുക്കുന്നത് പോലെ मतलब जैसा परमेश्वर उसको नफरत करता है, എന്റെ ദോഷത്തെ, जो मेरा बुराई है, പഴയ മനുഷ്യനെ, मेरा पुराना मनुष्यत्व, ജഡത്തെ, मेरा शारीरिक स्वभाव, ലോകത്തെ, संसार ഇതിനെയെല്ലാം और मेरा स्वयं प्रेम, मोह, अभिलाषा, അതിന് നമ്മളെ കൊണ്ട് പറ്റുമോ? ये सब बातों को नफरत करने के लिए हमको होगा क्या? ഇവിടെയാണ് നമുക്ക് കർത്താവിനെ ആവശ്യമായത്. यहाँ पर तो हमें प्रभु का जरूरत है। കർത്താവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുണ്ടെങ്കിൽ മാത്രമേ अगर प्रभु हमारे हृदय में सिंहासन रखकर वो हमारा प्रभु है तो നമ്മളെ പകച്ചുകൊണ്ട് अपने आप को नफरत करते हुए ദൈവത്തെ സ്നേഹിപ്പാൻ, प्रभु को प्रेम करने के लिए നമ്മുടെ ശത്രുക്കളുടെ പ്രവൃത്തികളെ ശത്രുക്കളോട് നമ്മൾ സ്നേഹിപ്പാൻ, और शत्रुओं का कर्मों को नफरत करके वो व्यक्ति को प्रेम कर सके। ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ यहाँ पर हम पढ़ते हैं, പെർഫെക്റ്റ് കംപ്ലീറ്റ് ആയിട്ട് ഞാൻ വെറുക്കുന്നു. मतलब सिद्ध रीति, संपूर्ण, मतलब कुछ भी कसर बाकी नहीं है, पूर्ण रीति से। അപ്പൊ പാപത്തെ കംപ്ലീറ്റ് ദൈവഹിത പ്രകാരം വെറുത്ത വ്യക്തി ആരാണ്? तो ऐसा कौन ऐसा व्यक्ति है जिसने पाप को जैसा परमेश्वर ने नफरत किया संपूर्ण रीति से, ऐसा कौन सा मनुष्य है जिसने नफरत किया? കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. सिर्फ प्रभु यीशु मसीह ने। അവൻ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ പിതാവിനെ സ്നേഹിച്ചു. क्योंकि जिसने जैसा यीशु मसीह उसने संपूर्ण हृदय से पिता परमेश्वर से प्रेम किया। അപ്പൊ നമ്മുടെ കൊലോസ്യ ലേഖനം അതിന്റെ 2-ാം അധ്യായം 10-ാം വാക്യം, കൊലോസ്യോं का पुस्तक 2:10 में ഇവിടെ നമ്മൾ പിതാവ് സമ്പൂർണനായിരിക്കുന്ന അതേ പദമാണ് ഇവിടെ ഉപയോഗിക്കുന്നത്. तो वहां पर जैसा हमने मती का 5 में हमने पढ़ा कि पिता सिद्ध है, वही शब्द के आधार को लेकर वही बात यहाँ पर कोलोसियों में हम पढ़ते हैं। ആ, क्योंकि उसमें ईश्वरत्व की सारी परिपूर्णता सहदेव वास करती है। आगे आगे और तुम उसी में भरपूर हो तुम जाओ। उसमें भरपूर हो, वो यहाँ पर आना चाहिए, तुम उसमें सिद्ध हो, ना- संपूर्ण हो चुके, ऐसा आना चाहिए। ഞാൻ क्रिस्तुविल मसीह मराठी में पढ़ा। आणि जो सर्व सत्तेचे व हा. अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. देखो पूर्ण, उसमें संपूर्ण हो चुके हैं हम लोग, परफेक्ट हो गए उसमें। നമ്മളെ പഴയ നിയമത്തിൽ ദൈവം വെറുക്കുന്ന ചില കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. पुराने नियम में अगर हम पढ़ेंगे तो परमेश्वर ने कुछ बातें वहां पर कहा है कि ये बातों को मैं नफरत करता हूँ। നമ്മൾ 6-ന്റെ 16-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, Proverbs 6-ന്റെ 16, जो प्रोवर्ब्स नीति वचन 6:16, പിതാവ് സമ്പൂർണനായിരിക്കുമ്പോൾ പിതാവിന്റെ സ്നേഹം ചില കാര്യങ്ങളെ കൂടെ വെറുക്കുന്നതാണ്. तो पिता जो संपूर्ण है और उस संपूर्ण स्वभाव में जब परमेश्वर प्रेम करता है, उस प्रेम का गुण विशेषता का खासियत क्या है कि उस प्रेम में कुछ बातों को वो नफरत करता है। 6-ന്റെ 16 6:16, दो वस्तुओं से यहोवा बैर रखता है, वरन 7 है जिनसे उसको घृणा है, अर्थात घमंड से चढ़ी हुई आंखें, झूठ बोलने वाली जीभ। ഓക്കെ, ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? तो ये सब बातों 7 बातों को प्रभु क्या करता है? घृणा करता है। ആ പ്രവൃത്തിയാണോ ആ വ്യക്തിയാണോ? तो वहां पर वो कार्यों को प्रभु नफरत कर रहा है, घृणा कर रहा है, कि वो व्यक्ति को घृणा कर रहा है? नहीं, उनके कार्य। हाँ, बातों मतलब 6-7 बातें बोला ना, हाँ। मतलब वो कार्य है। എന്നിട്ട് फिर നമ്മളെ സ്നേഹിച്ച് हमसे प्रेम करके ക്രിസ്തുവിന്റെ ഗുണങ്ങൾ നമ്മളിൽ കൊണ്ടുവരികയാണ്, പെർഫെക്റ്റ് കൊണ്ടുവരിക. मसीह का गुण विशेषता को हमारे अंदर लाकर हमें पिता के समान सिद्ध बना रहे हैं। ദൈവം വെറുക്കുന്ന കാര്യങ്ങൾ जो परमेश्वर नफरत करता है, നമ്മളിൽ നിന്ന് പകച്ചു കളഞ്ഞിട്ട് हमारे अंदर से जो घृणित बातें निकाल फेंक कर, ദൈവം സ്നേഹിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ और परमेश्वर जो प्रेम करता है वो बातों को लेकर നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരികയാണ്. हमारे हृदय में भर रहा है। അതാണ് ആ പിതാവ് പരിപൂർണ്ണമായിരിക്കുന്നത് പോലെ तो इस रीति से क्या हो रहा है? जैसा पिता सिद्ध है और पूर्ण परिपूर्ण हो चुका है, उस बातों में गुण विशेषता में हमें भी भरकर पूर्ण कर रहा है। ഒരു യഥാർത്ഥ ദൈവഭക്തിക്ക് പാപത്തെ വെറുക്കാനുള്ള കഴിവുണ്ട്. നമ്മൾ പിന്നീട് അത് വായിക്കുകയാണ്. एक सच्चा परमेश्वर का भक्त जो प्रभु की उपस्थिति में भक्ति जीवन जी रहा है, उसके अंदर का खास गुण विशेषता क्या मालूम है? हाँ। कि वो पाप से और बुरी बातों से घृणा करेगा। उसके अंदर पहले से ही वो खूबी आ चुका है। നമ്മൾ Proverbs 8-13 വായിക്കുമ്പോൾ नीति वचन 8:13 में ആ, यहोवा का भय मानना
बुराई से बैर रखना है। നോക്ക് രണ്ടും ഒരുമിച്ച് പോകുന്നതാണോ? दोनों साथ में चल रहे हैं। देखो ആ यहोवा भक्ति जो परमेश्वर से भय रखता है, मतलब एक सच्चा भक्त क्या करेगा? बुराई से दूर अब बुराई से बैर रखता है, वो साथ में चलने वाली बात है। वो ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം ഒരുവനിൽ വരുമ്പോൾ परमेश्वर का प्रेम जब एक व्यक्ति में आता है, എന്തിനാണ് ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നത്? क्यों प्रभु हमसे प्रेम कर रहा है? ദൈവം വെറുക്കുന്ന കാര്യങ്ങൾ നമ്മൾ വെറുക്കാൻ വേണ്ടിയാണ്. ताकि परमेश्वर जो बात से घृणित करता है, नफरत करता है, दूर करता है, वो हम भी करें, നമ്മൾ പിതാവിന്റെ മക്കളായി തീരേണ്ടതിന്. ताकि हम परमेश्वर का सिद्ध पुत्र बन जाए, बच्चों से हम लोग पुत्र बन जाए। അപ്പോൾ നമ്മളിൽ ദൈവം ആത്മാവ് പ്രവൃത്തി ആരംഭിച്ചിരിക്കുകയാണ്. तो अभी ये सिद्धता का कार्य पवित्र आत्मा ने हमारे अंदर शुरू कर दिया है। നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 3:19 വായിക്കുകയാണ്. एफेसियों का पुस्तक 3:19 में हम पढ़ते हैं। ദൈവത്തിന്റെ എല്ലാ നിറവിനോളം. हाँ, पढ़ना 3 का जिससे उस प्रेम को जान सको जो ज्ञान से परे है कि तुम परमेश्वर की सारी भरपूरी तक परिपूर्ण हो ആ, जाओ। എന്താ जो ഇതിന്റെ सारी भरपूरता में परिपूर्ण हो। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ദൈവം സ്നേഹിക്കുന്നത് കൊണ്ട് നിറയുക. मतलब परमेश्वर क्योंकि वो प्रेम करता है उसमें भर जाओ, ദൈവം പകയ്ക്കുന്നതിലും നമ്മൾ നിറവ് ആവശ്യമാണ്. और परमेश्वर उस प्रेम के द्वारा कुछ बातों को जो नफरत करता है, घृणित करता है, वो बात का स्वभाव भी तुम्हारे अंदर रहकर वो स्वभाव में भी तुम्हें भरना है। അത് നമ്മൾ ഇച്ചോടെ ശ്രദ്ധിക്കുക കേൾക്കണം. इसलिए अभी ये बात ध्यान से सुनना। നമുക്ക് യിരെമ്യാവിന്റെ ജീവിതത്തിലേക്ക് നോക്കാം. यिर्मयाह का जीवन को अगर हम देखेंगे तो നമ്മൾ യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം 15-ാം അധ്യായം 17-ാം വാക്യം. यिर्मयाह 15 का 17। तेरी छाया मुझ पर हुई, मैं मन बहलाने वाले के बीच बैठकर प्रसन्न नहीं हुआ। तेरे हाथ के दबाव से मैं अकेला बैठा, क्योंकि तूने मुझे क्रोध से भर दिया था। അവിടെ എന്തുകൊണ്ടാവും? അവിടെ പറയുന്നത് ഞാൻ കളിക്കാരുടെ കൂടെ ഇരുന്നിട്ടില്ല. मैं ठट्टा करने वालों के साथ नहीं बैठा, അത് ദൈവത്തിന് വെറുപ്പാണ്. क्योंकि वो परमेश्वर ऐसे बातों से नफरत करता है। ദൈവം മോക്കേഴ്സിനെ ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല, പരിഹാസികളെ ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല. ठट्टा करने वाले लोगों को परमेश्वर पसंद नहीं है। യിരെമ്യാവ് അങ്ങനെ ചെയ്യുക. यिर्मयाह ने भी क्या किया? जैसा प्रभु पसंद नहीं करता, यिर्मयाह भी पसंद नहीं करता। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ദൈവത്തിന് മോക്കേഴ്സിനോടുള്ള ആ പക, क्योंकि परमेश्वर जो ठट्टा करने वालों के ऊपर जो क्रोध प्रभु ने रखा है, ആ പ്രവൃത്തിയോടുള്ള പക, मतलब वो क्रिया जो ठट्टा करने का जो स्वभाव है उसके साथ जो क्रोध है, അതുകൊണ്ട് എന്നെ നിറച്ചിരിക്കുക. वो क्रोध से किसको भर दिया? यिर्मयाह को भर दिया। നമുക്ക് സ്നേഹം മാത്രമാണോ? मतलब प्रभु ने सिर्फ प्रेम से भर दिया ऐसा लिखा है क्या? ये आखिरी भाग में हम क्या पढ़ते हैं? क्रोध से भर दिया। क्रोध से भी भर दिया। हाँ। कौन सा क्रोध? जो ठट्टा करने वाले लोग हाँ। करते हैं उस स्वभाव को। അവിടെ അതിന് ഇൻഡിഗ്നേഷൻ എന്നാണ്. എന്ന് പറഞ്ഞാൽ പക, വിദ്വേഷം, അല്ലെങ്കിൽ രോക്ഷം, അല്ലെങ്കിൽ ക്രോധം. അപ്പൊ ദൈവത്തിന് പാപത്തോടുള്ള ആ വെറുപ്പ് കൊണ്ട് എന്നെ അങ്ങ് നിറച്ചു. तो परमेश्वर जिस गुण विशेषता को जो नफरत करने का जो बात को जो परमेश्वर करता है वही स्वभाव से किसको भर दिया? यिर्मयाह को भर दिया। നമ്മൾ ആത്മാവിൽ നിറയുമ്പോൾ जब हम आत्मा में भर जाते हैं നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന സ്നേഹം കൊണ്ട് മാത്രം നിറയുന്നു. तो हम आत्मा में भर गए, मतलब क्या? सिर्फ प्रेम कर रहे हैं करके। ആത്മാവിൽ നിറഞ്ഞ ഒരു പാപത്തെ കൊണ്ട് ലോകം കൊണ്ട് നിറയുന്നത് യഥാർത്ഥ സ്നേഹമല്ല. लेकिन आत्मा में भर जाने के बाद वो संसार की बातों में भी भर रहा है, संसार की चीजों से भी प्रेम कर रहे हैं, बोला तो सचमुच आत्मा में भरा नहीं है वो। നമ്മൾ അവിടെ മീക പ്രവചനം 3:8 വായിക്കുമ്പോൾ मीका 3:8 में ദൈവം എന്നെ ഫുൾ പവർ കൊണ്ട് നിറച്ചിരിക്കുകയാണ്. परमेश्वर ने मुझे पूरा सामर्थ्य से भर दिया है। അതെന്തിനാണ് എന്നൊക്കെ അവിടെ വായിക്കും, നമ്മൾ വായിച്ചു നോക്കണം. पढ़ना। परंतु मैं तो यहोवा की आत्मा से शक्ति, न्याय और पराक्रम पाकर हाँ। परिपूर्ण हूँ। നോക്കുക. देखो क्या क्या बातों में परिपूर्ण हो? आत्मा से शक्ति, आत्मा से शक्ति, हाँ। न्याय, न्याय, पराक्रम, पराक्रम, ये सब बातों से मैं भर गया। मतलब आत्मा में भर गया मतलब क्या है? ये बातों में भी भरना है। ആത്മാവിൽ നിറയുമ്പോൾ आत्मा में जब हम भर जाते हैं ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം കൊണ്ട് നിറയും. तब ये तो सच है कि परमेश्वर का प्रेम में हम भर जाते हैं। അപ്പോൾ തന്നെ उसी के साथ साथ ദൈവത്തിന്റെ നീതി, परमेश्वर का धार्मिकता, ന്യായം, जो न्याय करने का പാപത്തോടുള്ള स्वभाव വെറുപ്പ് और पाप से जो नफरत करने का स्वभाव है, അതുകൊണ്ട് നിറയും. वो बात में उस गुण विशेषता से भी हम लोग भर जाते हैं। ഇല്ലേ? ऐसा है ना? അതാണ് वही तो सच्चा भरना कहते हैं। നമ്മൾ അപ്പോസ്തലനായ പൗലോസിനെ നോക്കാം. पौलुस को अगर हम देखेंगे तो അല്ലെങ്കിൽ അവിടെ നമ്മള് ഒരു പൗലോസ് നമ്മൾ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 13-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 13 अध्याय में एक बात हम देखते हैं। അന്ത്യോക്യയിലെ സഭ പൗലോസിനെയും ബർന്നബാസിനെയും വേലയ്ക്കായി പരിശുദ്ധാത്മ വിളിച്ച് വേർതിരിക്കുക. अंत्योख्या के मंडली के लोगों ने उन लोग ने क्या किया? पौलुस को और बरनबास को प्रभु के आत्मा के मदद से उन लोग ने प्रभु का सेवा के लिए दोनों को अलग किया। അപ്പൊ അവർ വേലയ്ക്കായിട്ട് പോകുമ്പോൾ तो अभी सेवा के लिए वो लोग निकले। ബെറിയേശി എന്ന് പറയുന്ന ഒരാള് बरयेशी नाम का एक व्यक्ति
അവിടെ ദേശാധിപതിയോടെ അവിടുത്തെ ദേശാധിപതി പൗലോസിനെയും പൗർണബാസിനെയും വീട്ടിലേക്ക് വിളിച്ചു, ഞങ്ങളോട് വചനം പറയാൻ പറഞ്ഞു. और फिर उधर का जो अंत्योक का अधिकारियों ने वहां पर पौलोस और बरनबास को बुलाया, चलो आओ आपका वचन हमको सुनना है बोलकर घर में बुलाया. അപ്പൊ ബരേശ എന്ന് പറയുന്ന വേറൊരു കള്ളപ്രവാചകനുണ്ട് അവിടെ. तो उसी नगर में बरेशा नाम का एक झूठा भविष्यवक्ता भी था. അപ്പൊ പൗലോസ് സുവിശേഷം പറയുമ്പോൾ तो पौलोस जब सुसमाचार बोल रहा था അദ്ദേഹം വിശ്വസിക്കാതിരിക്കാൻ तो वो व्यक्ति विश्वास ना करने के लिए ബരേശ എന്ന് പറയുന്ന ആള് बरेशे बोलने वाला व्यक्ति പൗലോസിന്റെ പ്രസംഗത്തെ തടുത്തു. पौलोस का प्रचार को रोका. അപ്പോൾ എന്ത് സംഭവിച്ചു? तो नगर का प्रमाणी उद्धार ना पाने के लिए बरेशे ने आके रोका. പൗലോസ് സ്നേഹം കൊണ്ട് നിറഞ്ഞതാണോ? तब वहां पर पौलोस प्रेम से भर गया, अच्छा बातें बोला, ऐसा है क्या? സ്നേഹം അവിടെ ഉണ്ട്. प्रेम तो है. നമുക്കത് വായിക്കാം. पढ़ेंगे 13:9. 13:9. तब शाऊल ने, इसका नाम पौलुस भी है, पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर उसकी ओर टकटकी लगाकर देखा हाँ। और कहा, हे कैसा देखा? हाँ बोले गौर से, हाँ देखा. हाँ। और हाँ। 10. हे सारे कपट और सब चतुराई से भरे हुए शैतान की संतान, हाँ। सकल धर्म के बैरी, ആ क्या तू प्रभु के सीधे मार्गों को टेढ़ा करना न छोड़ेगा? ആ अब देख प्रभु का हाथ तुझ ഓക്കെ. पर लगा। ആത്മാവിൽ നിറഞ്ഞപ്പോൾ എന്താ സംഭവിച്ചത്? देखो यहाँ पर पौलोस जो आत्मा में भर गया, आत्मा से भरा तो मतलब प्रेम करना चाहिए ना. यहाँ पर देखो क्या सबूत है. ആ മോനെ हे बरेशु, हे बरेशु. സംഗതിയൊന്നും ശരിയല്ല. देखो आप जो बोल रहे हैं ना, ऐसा नहीं करना है. അങ്ങനെയാണ് പറഞ്ഞത്. ऐसा प्यार से बोला गया. ദൈവത്തിന്റെ കോപം കൊണ്ട് അവൻ നിറഞ്ഞു. वो ये पौलोस क्या हो गया? पौलोस के अंदर गुस्सा, पौलोस का गुस्सा नहीं था, परमेश्वर का गुस्सा, न्याय करने का जो गुस्सा है, मतलब जो गलत चीजों से बयान रखना चाहिए, वो स्वभाव से पौलोस भर गया. വേണ്ടേ? मतलब आत्मा भर गया मतलब क्या? परमेश्वर का स्वभाव से भर गया. ആ അതിൽ പെർഫെക്ഷനിലാകണം. वो स्वभाव में क्या होना चाहिए? परमेश्वर में जो जो स्वभाव गुण विशेषता है, वो सभी गुण विशेषताओं में हमें सिद्ध होना है. അപ്പനെ നമ്മൾ ദൈവം എന്താണോ ചെയ്യുന്നത് അത് പ്രതികരിക്കുകയാണ്. मतलब क्या? परमेश्वर जो बात चाहता है उसका प्रतिरूप स्वभाव है, हमको यहाँ पर दुनिया में प्रकट करना है. യെരമ്യാവ് പറയുകയാണ് 6-11 വാക്യത്തില് यिर्मयाह 6:11 में यिर्मयाह कहता है, ഞാൻ ദൈവത്തിന്റെ കോപം കൊണ്ട് നിറഞ്ഞിരിക്കുന്നു. मैं परमेश्वर का क्रोध से भर गया हूँ. അവിടെയാണ് നമുക്ക് പക, പാപത്തോട് പക, പാപികളെ പൈക്കല്ല. क्यों? तो वो क्यों क्रोध से भर गया? क्योंकि पाप के क्रियाओं से वो नफरत कर उसको सही बात बताकर उनको डांटे. हाँ। पाप करने वाला व्यक्तियों को नहीं डांट रहा, वो स्वभाव को डांट रहा है. 2 പത്രോസ് 2 കൊരിന്ത്യർ 11:2 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा कोरिन्थी 11:2 में हम पढ़ते हैं, അദ്ദേഹം പറയുകയാണ്, ഞാൻ ദൈവത്തിന്റെ ജലസ് തീവ്രത എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവ തീഷ്ണതയുള്ളവനായതുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ തീഷ്ണത കൊണ്ട് ഞാൻ നിറഞ്ഞിരിക്കുകയാണ്. ईश्वरीय धुन. हाँ मतलब वो परमेश्वर का वो जलन जो जिस बात से वो नफरत करके परमेश्वर का धुन में वो रहकर जो 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 स्वभाव उस धुनी में पौलोस था. അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है? ഇതിനെയാണ് നമ്മള് മരിച്ച കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് ചെല്ലുമ്പോൾ അവിടെ സ്വർഗീയ സിയോ നമുക്ക് വേണ്ടി തുറക്കുകയും നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 12-ാം അധ്യായത്തിന്റെ 22 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. വലിയൊരു ഗാദറിംഗ് അവിടെ ഉണ്ട്. സ്വർഗത്തിൽ പേരെഴുതിയിരിക്കുന്നവരുണ്ട്. നമ്മുടെ കർത്താവായ യേശു അവിടെ ഉണ്ട്. എല്ലാവരും ന്യായവതിയായ പിതാവായ ദൈവമുണ്ട്. അവിടെ പറയുകയാണ്, സിദ്ധന്മാരായ ആത്മാക്കൾ, പെർഫെക്റ്റ് ആയിരിക്കുന്ന പൂർണ്ണതയിൽ എത്തിയ ആത്മാക്കൾ എന്ന് നമ്മൾ അവിടെ വ്യക്തമായിട്ട് വായിക്കുന്നു. इसके लिए प्रिय आराधना की उपस्थिति में आते समय में हम लोग जब इकट्ठा होते समय में ये शारीरिक स्तर पे नहीं बल्कि उस आत्मिक स्तर में जब इकट्ठा होते समय में जो इब्रानी का पुस्तक उसका 12 अध्याय में 22 से जब हम पढ़ते समय में उसका सिर्फ 23वां वाक्य पढ़ना. और उन पहलटे की साधारण सभा और कलीसिया जिनके नाम स्वर्ग में लिखे हुए हैं और सबके न्याय परमेश्वर के पास और सिद्ध किए हुए धर्मी. देखो सिद्ध किए हुए धर्म, सिद्ध मतलब क्या? जो पूर्ण होकर आए हुए आत्माएं. സ്വർഗത്തിൽ ചെന്ന് സിദ്ധ പ്രാപിച്ചതല്ല, मतलब ये लोग सिद्ध हुए कब? स्वर्ग में जाकर नहीं. അവരുടെ പ്രാണൻ, उनका പ്രാണന്റെ രക്ഷ പൂർണ്ണമായും പ്രാപിച്ചിട്ട് मतलब ये लोग कौन थे? भूमि में रहते समय में अपना प्राण का उद्धार के विषय में जो भी कमी था वो सबको लोगों ने पूरा किया അവര് പെർഫെക്റ്റ് ആയിട്ട് അവിടെ ചെന്നിരിക്കും. और वो लोग सिद्ध होकर स्वर्ग में पहुंचे. അവിടെ ചെന്ന് നമ്മള് സിദ്ധത പ്രാപിക്കുന്നതല്ല. ऐसा नहीं सोचना स्वर्ग में जाने के बाद कुछ सिद्धता को प्राप्त करेंगे. അതുകൊണ്ട് ഇപ്പോൾ നമുക്ക് കിട്ടുന്ന അവസരം, इसलिए अभी हमको जो मौका मिलता है, നമുക്കറിയാം ശലോമോൻ. हम जानते हैं सोलोमन. സലോമോന്റെ മോനെ കുറിച്ച്, സലോമോന്റെ മോന്റെ പേരെന്താണ്? രഹബയ. सोलोमन का बेटा जो रहबिया. അവിടെ രഹബയാവിനെ കുറിച്ച് ഒരു വാക്യം പറയുന്നുണ്ട്. നമ്മള് 2 ക്രോണിക്കൽസ് 12-14 दूसरा इतिहास 12:14 में हम पढ़ते हैं. അവിടെ Second Chronicles. അദ്ദേഹത്തിന്റെ ഹൃദയത്തെ
ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവത്തിൽ പ്രിപ്പയർ ചെയ്യാതെ ദോഷം ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നു എന്ന് വായിക്കുന്നു. उसने वह काम किया जो बुरा है, हाँ। अर्थात उसने अपने मन को यहोवा की खोज में न लगाया. देखो मतलब वहां पर मराठी में पढ़ना. जे वाईट ते त्याने केले, हाँ। कारण परमेश्वराच्या भजनी त्याने चित्त लाविले नाही. तो वहां पर ऐसा आना चाहिए कि उसने बुरा तो किया, लेकिन हाँ। जो परमेश्वर के बाद खोजने के विषय में जो मन तैयार करके क्रिया करना चाहिए था, हाँ। उसका प्राण जो बैर करना चाहिए था, वो सब बातों का शिक्षण में बातों में उसने नहीं किया, उस अनुभव में नहीं गया, അവന്റെ ഹൃദയത്തെ പ്രിപ്പയർ ചെയ്തില്ല. बल्कि उसका हृदय को उसने तैयार नहीं किया. നമ്മള് എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ദൈവസ്നേഹം കൊണ്ട് നിറഞ്ഞ് मतलब प्रभु का प्रेम से भरकर തന്റെ പിതാവായ ദാവീദിനെ പോലെ उसका पिता दाऊद के समान അവന്റെ ഹൃദയത്തെ പ്രിപ്പയർ ചെയ്യാതെ उसका हृदय को तैयार ना करते हुए, ഹൃദയത്തെ അലക്ഷ്യമാക്കി हृदय की बात को जो बातों को घृणित करना चाहिए उसको नफरत ना करते हुए ദോഷം ചെയ്തു. बुराई करने लगा. എന്തുകൊണ്ടാണ് ദോഷം ചെയ്തത്? बुराई क्यों किया? ദൈവത്തിന് പാപത്തോടുള്ള വെറുപ്പ് അവനില്ല. मतलब परमेश्वर जो पाप से घृणित करने का स्वभाव, जो ईश्वरीय स्वभाव जो परमेश्वर में है, वो बात उसमें नहीं है. എന്നാ ദാവീദോ? दाऊद ने क्या किया? ദാവീദിനോട് നമ്മൾ 1:22 पहला इतिहास 22:5 में, फर्स्ट क्रॉनिकल्स 22:5, അവൻ മരിക്കുന്നതിന് മുൻപേ वो मरने से पहले അവന്റെ ഹൃദയത്തെ പ്രിപ്പയർ ചെയ്തു. उसने उसका हृदय को तैयार किया ദൈവാലയ പണിക്ക് വേണ്ടി. ताकि पढ़ना. और दाऊद ने कहा, मेरा पुत्र सुलेमान सुकुमार और लड़का है, और जो भवन यहोवा के लिए बनाना है, उसे अत्यंत तेजोमय और सब देशों में प्रसिद्ध और शोभावान आगे पढ़ना. इसलिए मैं ये तैयार करूंगा. देखो मैं तैयार करूंगा. ആ നോക്ക और तो मतलब दाऊद क्या कर रहा है? सोलोमोन का मन को क्या किया? मंदिर बनाने के विषय में और परमेश्वर का इच्छा को पूरा करने की बातों में सोलोमोन को तैयार कर रहा है, जो सोलोमोन ने अपना बेटे के लिए नहीं किया. അവൻ മരിക്കുന്നതിന് മുൻപേ मरने से पहले ദൈവത്തിന്റെ ഹിതമനുസരിച്ച് पिता परमेश्वर का इच्छा के अनुसार അവന്റെ ഹൃദയത്തെ പ്രിപ്പയർ ചെയ്തു. उसका हृदय को तैयार करता रहा. അതുകൊണ്ടാണ് അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 13:16 വായിക്കുന്നത്. ദൈവത്തിന്റെ ആലോചന പ്രകാരം प्रेरितों के 36 വാക്യത്തിൽ 13:36 में हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന്റെ ആലോചന പ്രകാരം ശുശ്രൂഷ ചെയ്തതിന് ശേഷം परमेश्वर के इच्छा के अनुसार सेवा करने के बाद, എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ദാവീദിന്റെ ഹൃദയം ദൈവഹൃദയം തന്നെയായിരുന്നു. मतलब दाऊद का मन क्या था? परमेश्वर का मन के समान था. ദാവീദിന്റെ ഹൃദയം परमेश्वर का जो मन है, തന്റെ അല്ലെങ്കിൽ സോളമനെ പോലെ ആയിരുന്നില്ല. मतलब सोलोमन जैसा नहीं था जो आगे चलकर बिगड़ गया. ഓക്കെ. അപ്പോൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ इसलिए हमारे जीवन में നമ്മൾ ദോഷത്തെ വെറുക്കുന്ന, അപ്പൊ നമ്മളിപ്പം നമ്മൾ പറയാം നമ്മള് ലോത്ത് उदाहरण के लिए लोथ को देखे. ലോത്ത് നമ്മള് വിശ്വാസികളെല്ലാം ഒരു ജഡിക വിശ്വാസിയായിട്ടാണ് നമ്മൾ കാണുന്നത്. लोथ को जब हम देखते समय में स्वाभाविक रीति से हम लोग क्या बोलते हैं? ये एक शारीरिक विश्वासी है. പക്ഷെങ്കില് परंतु നമ്മൾ 2 പത്രോസ് 2:7-8 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ दूसरा पत्रोस 2:7 और 8 जब हम पढ़ते हैं, തന്റെ നീതിയുള്ള ഹൃദയം മനസ്സ് अपना धार्मिकता का मन से ആ വിക്കഡ്നെസ് കണ്ടിട്ട് उसने उस देश का बुराई को देखकर വേദനിച്ചു. दुखी होकर ഡേ ബൈ ഡേ प्रतिदिन അത് കണ്ടും കേട്ടുമുള്ളത് ഹൃദയത്തിൽ വേദനിച്ചു. ഇതാണ് ഒരു യഥാർത്ഥ ആത്മീയൻ. അവൻ ദൈവത്തിന്റെ വെറുപ്പ് അവന്റെ ഹൃദയത്തിൽ പാപത്തോട് വരിക. साथ पढ़ना. और धर्मी लोग को जो अधर्मियों के अशुद्ध चाल चलन से हाँ. बहुत दुखी था. देखो अधर्मियों का चाल चलन से वो दुखी था. मतलब वो उस बात में सहयोग नहीं होता था. वो अधर्मी लोगों के कार्यों को क्या करता था? जैसा परमेश्वर अधर्म की बातों से नफरत करता है, उसी रीति से लोथ भी उसी स्वभाव में रहकर वो दुखी था कि हाय ये लोग का क्या अवस्था हो गया है. നമ്മള് എസ്കേൽ പ്രവചനത്തിൽ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്, एजेकिएल में हम पढ़ते हैं, ദൈവജനത്തിന്റെ ദുഷ്ടത കണ്ടിട്ട് परमेश्वर के लोगों का दुष्टता को देखकर ഒരു കൂട്ടം ആൾക്കാരെ एक प्रकार के लोग ദൈവസന്നിധിയിൽ നിലവിളിക്കുക. परमेश्वर के उपस्थिति में आकर रोने लगे. അപ്പൊ ദൈവം യർമ്യാവിനോട് പറഞ്ഞു, तब प्रभु ने यिर्मयाह से कहा, നീ എന്റെ ആലയത്തിലേക്ക് വാ. तू एक बार मेरा मंदिर में आ. അവിടെ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാർ തമ്മൂസിനെ വെച്ച് ആരാധിക്കും ദൈവത്തിന്റെ ആലയത്തിൽ. वो लोग वो यिर्मयाह को कहता है कि तू आ और तू मंदिर में आकर देख. उधर एक प्रकार के लोग तम्मूस नाम का मूर्ति बनाकर परमेश्वर के मंदिर में मूर्ति रखकर आराधना कर रहे हैं. അതൊരു ആൾക്കാരല്ല, मतलब वो कोई साधारण लोग नहीं, മൂപ്പന്മാരാണ്. मतलब वो याजक लोग അവരെന്ത് ചെയ്യാണ്? और वो मंदिर के जो सेवक लोग और प्राचीन लोग, वो लोग क्या कर रहे हैं? प्रभु के लोग हैं. हाँ, और तम्मूस ने आराधिका. और उधर उस समय का जो सबसे बड़ा मूर्ति तम्मूस को वो लोग उसका सेवा करने लगे. കുറച്ചും കൂടി മാറി फिर थोड़ा और आगे गया, ചുരുങ്ങിയൊരു കുറച്ച് പേര് एक छोटा सा झुंड. അവരെന്ത് ചെയ്യുക? वो लोग क्या कर रहे हैं? ഇവര് ചെയ്യുന്ന അവർ നിലവിളിക്കുക ദൈവത്തോടെ. वो लोग मंदिर के अंदर ऐसा मूर्ति पूजा हो रहा है बोलकर वो लोग छाती पीट पीट कर रो रहे हैं.
കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा നീ എന്റെ ആലയത്തിലേക്ക് ചെല്ലണം, तू मेरा मंदिर में जाना। ഒരു വെൺമഴി കൈ പിടിച്ചോണം. വെൺമഴു ആക്സ്, एक खुलाड़ी हाथ में लेना, ബാറ്റിൽ ആക്സ് എന്നാണ് വായിക്കുന്നത്. मतलब भाई लड़ाई करने वाला खुलाड़ी तू हाथ में ले, ആ കൈയെടുക്കുക, हाथ में लेना നീ പോണം. और तू जा अंदर। എന്റെ സന്നിധിയിൽ और പാപപ്രവൃത്തി കണ്ടിട്ട് അതിനെ വെറുക്കുന്ന നിലവിളിക്കുന്നവരുടെ മേൽ നീ മുദ്രയിടണം. और फिर तू अंदर जाना, अंदर जाते समय में एक भाग में तू कुछ लोगों को देख रहा है जो विलाप कर रहे हैं, उनका बुरे काम को देखकर उनके पास जाकर तू उनके ऊपर मोहर लगा, क्योंकि ये लोग परमेश्वर के वेदना में वो लोग अपने आप को अलग करके रखा है। അത് ദൈവത്തിന്റെ വേദനയാണ് അവരുടെ ഹൃദയത്തിൽ റിസംബിൾ ചെയ്യുക. वो लोग क्यों दर्द से रो रहे हैं? क्योंकि ईश्वरीय दर्द, ईश्वर अपना मंदिर को देखकर दुखी है, वैसा ये लोग एक मन होकर प्रभु के एक स्वभाव में वो लोग दुखी है, मंदिर में घृणित काम को देखकर। അവർക്ക് ദൈവത്തിന്റെ പ്രകൃതി പോലുള്ള വേദനയാണ്. मतलब प्रभु जैसा स्वभाव में रहकर, गुण विशेषता में जब प्रभु को बुरा लगता है, वही सेम रीति का दुख उनमें भी आया। നമ്മള് യോബിന്റെ ജീവിതത്തിലേക്ക് അവസാനം വരുമ്പോൾ अयूब का जीवन में हम देखते हैं उसका आखिरी समयों में, യോബിന് ആദ്യം ഇങ്ങനെയൊന്നും ഉണ്ടായിരുന്നില്ല. अयूब पहला ऐसा कुछ नहीं था। ശരിയാണ്, ദൈവത്തിന് നീതിവാനാണ്. देखो वो तो सही है, उसके बारे में अच्छा गवाही दिया है, സാത്താൻ ഒരു ദോഷവും പറയാൻ പറ്റില്ല. शैतान भी उसके अंदर कुछ गलती निकाल नहीं पाया, എന്നാൽ ദൈവം അവരോട് ഇടപെട്ടപ്പോൾ, परंतु प्रभु को उसके अंदर तो भी कार्य करना था। ദൈവത്തിന്റെ ഹൃദയം അവനിൽ എത്തിയപ്പോൾ जब प्रभु का हृदय, जब उसका हृदय प्रभु के पास पहुंचा, അവൻ പറയാണ്, वो कहता है ഞാൻ എന്നെ തന്നെ വെറുക്കുന്നു, मैं अपने आप को ही नफरत करता हूँ, ഞാൻ പൊടിയിലും ചാരത്തിലും കിടന്ന് അനുദപിക്കുന്നു. मैं अपने आप को बस में और मिट्टी में रहकर मैं रोता हूँ। ദൈവഹിത പ്രകാരമുള്ള ദുഃഖം, मतलब क्या, परमेश्वर का हित और इच्छा का बात जब अय्यूब के अंदर आया तो वो अपनी उधर ही गिर गया। ദൈവം പാപത്തെ വെറുക്കുന്നത് പോലെ जिस रीति से परमेश्वर पाप से घृणित करता है, നമ്മൾ വെറുക്കാൻ തുടങ്ങുമ്പോൾ अगर हम भी वही स्वभाव में घृणित करने लगे तो ദൈവത്തെ പോലെ അല്ലെങ്കിൽ കർത്താവ് പറഞ്ഞ ഉദ്ദേശിച്ച പിതാവിനെ പോലെ സൽഗുണപൂർണരാകുവീ. तो जैसा प्रभु ने जो वाक्य कहा कि मेरे पिता के समान तुम सिद्ध हो जाओ, उस विशेषता गुण में हम लोग उस वाक्य को पूरा कर रहे हैं। നമ്മള് 2 തീമോഥെയോസ് दूसरा तिमोथी 2-ാം അധ്യായം 13-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 2:13 में हम पढ़ते हैं। നമ്മള് पढ़ो। अविश्वासी भी हो तो भी वह विश्वास योग्य बना रहता है, क्योंकि वह अपना इनकार नहीं कर सकता। കർത്താവിന്റെ സ്വഭാവത്തെ ഇവൻ प्रभु अपना स्वभाव को इनकार नहीं कर सकता, अपने आप को इनकार नहीं कर सकता। मतलब क्या, अपना स्वभाव विशेषता के लोगों को इनकार नहीं कर सकता। നമ്മൾ വിശ്വാസികളാണ്, हम तो विश्वासी है, നമ്മളെ രക്തം കൊടുത്ത് വിലയ്ക്ക് വാങ്ങി. उन्होंने अपना बहुमूल्य लहू देकर हमें मूल दाम देकर खरीद लिया, എന്നാൽ നമ്മുടെ ദോഷപ്രവൃത്തി परंतु तो भी हमारे जो बुरे कर्म है അതിനെ നീതീകരിക്കാൻ കർത്താവിന് കഴിയത്തില്ല. उसको धर्मी करने के लिए प्रभु को नहीं होगा, അത് കർത്താവ് പാലിക്കുന്നു. उसको प्रभु नफरत ही करेगा। അതുകൊണ്ടാണ് इसलिए നമുക്ക് പ്രതിഫലം തരാൻ ഒന്നുമില്ല. तो ऐसा घृणित किया हुआ बात लेकर विश्वासी जब स्वर्ग में जाएगा तो आजा बेटा, अच्छा बेटा करके नहीं बोलेगा, उसको प्रतिफल प्रभु देगा नहीं। अपने प्रभु उसको, वो स्वभाव को प्रभु नफरत करता है। അവന്റെ പ്രവൃത്തി പോലെ जैसा उसका क्रियाएं थे, അവന്റെ ആ വ്യക്തിയെയും ദൈവം വെറുത്താൽ നമ്മൾ ആരും സ്വർഗത്തിൽ പോകത്തില്ല. प्रियो, अगर प्रभु एक विश्वासी का जो बुरा काम करता है, उस कर्म के साथ साथ उस व्यक्ति को भी अगर, या उस विश्वासी को भी परमेश्वर ने अगर बैर किया तो फिर स्वर्ग में कोई नहीं जाएगा। എന്നാൽ परंतु നമ്മൾ ജഡികനായി ജീവിച്ചാലും हम लोग भले ही शारीरिक रीति से जी रहे हैं, നമ്മൾ അവിടെ ചെല്ലുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? तो भी हम लोग स्वर्ग क्यों जा रहे हैं? प्रभु अपने आप को नहीं इनकारता। ഇതുപോലെ उसी रीति से നമ്മുടെ സഹവിശ്വാസികളോടുള്ള ബന്ധത്തിൽ हमारा सहविश्वासी का बात जब आता है, നമ്മളോട് ആരെങ്കിലും ദോഷം ചെയ്താൽ किसी ने हमारे साथ बुरा किया, ആ ദോഷത്തോട് ആ വ്യക്തിയെ വെറുക്കരുത്. उस बुराई का क्रिया के वजह से उस व्यक्ति को कभी बैर नहीं करना, उस व्यक्ति को नफरत नहीं करना। അങ്ങനെ ചെയ്യുമ്പോൾ अगर ऐसा किया तो നമ്മള് ക്രിസ്തുവിന്റെ സ്വഭാവത്തിൽ വളരെ വ്യത്യസ്തമാണ്. हम लोग मसीह का स्वभाव से बहुत अलग है। ऐसे लोग നമ്മൾ പൂർണ്ണരാകുന്നില്ല. तो फिर हम लोग संपूर्ण पूर्ण रीति में मसीह का सिद्धता में नहीं बढ़ रहे। നമ്മളെ പിന്നെയും സ്നേഹിച്ച് तो हमें दोबारा प्रेम करके നമുക്ക് അനുതാപം തന്ന് और हमारे अंदर पश्चाताप लाकर നമുക്ക് പിന്നെയും ഉപദേശം തന്ന് हमें और वचन का उपदेश देकर हमें भर भर के, നമ്മളെ പെർഫെക്ഷനിലേക്ക് നയിക്കാമോ എന്ന് നോക്കുകയാണ്. बल्कि प्रभु देख रहा है कि कैसा भी ये विश्वासियों को प्रभु मौका दे रहा है, वचन देकर, संगति देकर, वचन का सिद्धता में वो लोग बढ़ाकर, उपदेश पे खड़ा कर प्रभु का जो पिता परमेश्वर का सिद्धता का इच्छा यीशु मसीह ने रखा है, उस सिद्धता में लोग को पहुंचाए। കർത്താവിന്റെ സമയത്ത് പരീശന്മാരും ശാസ്ത്രിമാരും ഉണ്ട്. प्रभु का समय में फरीसी और शास्त्री लोग थे। അവരെന്ത് ചെയ്യുന്നത്? उन लोगों ने क्या किया? പാപികളെ
पापियों को പാപത്തെ വെറുക്കുന്നത് പോലെ പാപിയെയും വെറുത്തു. जैसा पाप से घृणित करना चाहिए वैसा पापियों को भी घृणित करने लगा फरीसी लोगों ने। പക്ഷെ അവരും പാപം ചെയ്യുന്നുണ്ട്. परंतु फरीसी लोग भी क्या करते थे? പക്ഷെ पाप करते थे, അവരെ അവർ വെറുക്കുന്നില്ല. परंतु अपने आप को वो लोग नफरत नहीं करने लगे, नफरत नहीं करते थे। അപ്പോൾ അവരുടെ ഇടയിൽ तो उनके बीच में വളരെ വ്യത്യസ്തനായ ഒരു മനുഷ്യൻ एक अलग प्रकार का मनुष्य जीने लगा। പാപികളോടുകൂടെ ആഹാരം കഴിക്കുന്നു. देखो पापियों के साथ खाना खा रहा है, ഞങ്ങൾ ജീവിതത്തിലിരിക്കുന്നു. हम लोग कभी पापियों के साथ खाना नहीं खाएंगे। അവർ വെറും പാപികളാണ്. वो लोग स्वयं पापी है എന്നിട്ട് അവർ അവരെ വെറുക്കുന്നില്ല. और स्वयं पापी है तो क्या करना चाहिए? जैसा दूसरा पापी को नफरत कर रहा है हाँ। अपने आप को भी नफरत करना चाहिए। हाँ। ऐसा फरीसी नहीं कर रहे। യേശു അങ്ങനെയാണ്. यीशु कैसा है? സ്വയം പാപിയല്ല, स्वयं पापी नहीं है, നീതിമാനാണ്, धर्मी है, വിശുദ്ധനാണ്. पवित्र है। അവരോട് ആഹാരം കഴിക്കുക. तो उन्होंने क्या किया? वो खुद से पवित्र लोगों को ढूंढकर गए नहीं, बल्कि जो पापी थे उनके पास गए, अपने आप को झुका कर गया। അപ്പൊ ഈ പരീശന്മാർ എന്താ ചെയ്യുന്നത്? फरीसी लोग क्या सोचने लगे? ഇവരും പാപിയാ, ये यीशु भी पापी है, ഞങ്ങൾ പാപികളല്ല. हम पापी नहीं है। ഇത് ഈ അവസ്ഥയ്ക്ക് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ മാറ്റം വരണം. प्रियो, ये स्वभाव कि वो व्यक्तियों को देखकर नफरत करने का, इस विषय में भी एक मन फिरावट जरूरी है। इससे भी हमको अलग होकर बाहर निकलना जरूरी है। ദൈവം അങ്ങനെയാണ്. നമ്മൾ നീതിവാന്മാരുടെ മേലും क्योंकि परमेश्वर कौन है? वो धर्मियों के ऊपर भी और पापियों के ऊपर भी सूर्य का किरण देता है। എന്ന് വെച്ചാൽ मतलब क्या? പാപത്തെ വെറുക്കുന്നു. पाप से तो नफरत करेगा, करता है। അതാണ് കർത്താവ് ആ വാക്യം ആരംഭത്തിൽ പറയുന്നത്. वही बात हम लोग ने वो मत्ती का 5 का उसका वो शुरुआती भाग में प्रभु कहा, നിങ്ങളെ സ്നേഹിക്കുന്നവരെ മാത്രം നിങ്ങൾ സ്നേഹിച്ചാൽ अगर तुम लोग जो तुमसे प्रेम करते हो उनसे प्रेम किया तो उसका क्या लाभ है? സ്വർഗീയ പിതാവ് അങ്ങനെയല്ല. स्वर्गीय पिता ऐसा नहीं है। ആരെ പോലെ ആകണം? किसके समान होना है तुमको? स्वर्गीय पिता के समान होना है। क्रियाओं को नफरत कर रहा है लेकिन वो व्यक्ति से प्रेम कर रहा है। യേശു അങ്ങനെ നമ്മളെ സ്നേഹിച്ചില്ലെങ്കിൽ, अगर यीशु ऐसा हमारा क्रिया देकर वो व्यक्ति हमसे ही अगर नफरत कर दिया होता तो പത്രോസ് പാപം ചെയ്തു, पत्रोस ने पाप किया, അവനെ തള്ളിക്കളഞ്ഞു, पत्रोस ने यीशु को ठुकराया അവനെ ത്യജിച്ചു കളഞ്ഞു, और पूर्ण रीति से वो मैं उसको जानता नहीं है बोलकर अलग हो गया वो, പ്രാകുവാനും ആണയിടുവാനും തുടങ്ങി. और वो मतलब शपथ करने लगा, मैं सचमुच उसको नहीं गया, तो गुस्सा करके चिल्लाने लगा। പിന്നത്തേതിൽ उसके बाद പത്രോസ് ആ പ്രവൃത്തിയെ വെറുത്തോ? उसके बाद आगे चलकर पत्रोस उस क्रिया को नफरत किया गया। उस पाप का स्वभाव जो पत्रोस में था, जो यीशु के सामने पकड़ने समय में हुआ, आगे चलकर उसी पाप का स्वभाव को पत्रोस ने नफरत किया क्या? ആ അതാ യേശു അവനെ നോക്കിയപ്പോൾ जब यीशु ने पत्रोस को एक नजर से देखा तो ആ उसने क्या किया? मैंने क्या किया बोलकर पश्चाताप किया। मतलब उसने वो क्रिया को अपने आप को नफरत किया उसने। പത്രോസിന്റെ പ്രവൃത്തിയെ കർത്താവ് വെറുത്തു. देखो ये प्रभु ने क्या किया? जब देखते समय में पत्रोस ने किया हुआ क्रिया को घृणित किया प्रभु ने, പക്ഷെ പത്രോസിനെ സ്നേഹിച്ചു. लेकिन पत्रोस को क्या किया? प्रेम किया। നിന്റെ വിശ്വാസം പൊയ്പാതിരിപ്പാൻ तेरा विश्वास ना गिरने के लिए ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചു. मैंने तेरे लिए प्रार्थना किया था पत्रोस। കുറച്ച് സമയത്തേക്ക് പത്രോസ് കർത്താവിന്റെ ശത്രുവായി. कुछ समय के लिए पत्रोस कौन हो गया? प्रभु का शत्रु बन गया। നിങ്ങളുടെ ശത്രുക്കളെ സ്നേഹിക്കാൻ പറഞ്ഞെങ്കിൽ ക്രിസ്തുവിന്റെ അനുഭവം അതാണ്. देखो मतलब प्रभु ने जब बोला ना अपने मत्ती 5 में अपने शत्रुओं से प्रेम करो, प्रभु के चेलों में से चेले लोग ही प्रभु का शत्रु था। प्रभु ने क्या कहा? अपने शत्रुओं से प्रेम करो। सिर्फ बोल के किया नहीं, उन्होंने वो वचन का अनुभव, जब सब लोग उसने यीशु को टुकराया तो तभी भी यीशु ने पत्रोस से प्रेम किया। എന്തിനാണ്? क्यों? സ്വർഗീയ പിതാവ് സൽഗുണപൂർണനായിരിക്കണം. क्योंकि जैसा पिता परमेश्वर सिद्ध है वही रूप का व्यक्ति रूप धारण है यीशु मसीह। കാരണം നാം ദൈവത്തിന്റെ മക്കൾ എന്ന് വിളിക്കപ്പെടണമെങ്കിൽ, ताकि हम लोग परमेश्वर के संतान और पुत्र कहलाए जाने के लिए, ദോഷമുള്ള ഈ തലമുറയിൽ हम जो बुरे और बिगड़े हुए इस पीढ़ी में യേശു ജീവിച്ച ജീവിതം यीशु ने जिस रीति से जिंदगी जिया, പാപത്തെ വെറുത്തുകൊണ്ട് पाप से नफरत करके പാപികളെ സ്നേഹിച്ചു. और पापियों से प्रेम किया। അതുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ പഴയ ജീവിതത്തെ നമ്മൾ വെറുക്കണം. इसलिए प्रियो हमारा पुराना मनुष्यत्व के से उत्पन्न हुआ पुराना स्वभाव का बातों को हमें भी नफरत करना है। ആരെങ്കിലും എന്റെ പിന്നാലെ വരാൻ ഇച്ഛിച്ചാൽ, कोई अगर मेरा पीछा होना चाहता है तो, എന്റെ പിതാവിനെ പോലെ ആകണമെങ്കിൽ, अगर वो पिता के समान होना है तो എന്റെ പഴയ ജീവിതത്തെ വെറുത്തുകൊണ്ട് अपना पुराना मनुष्यत्व स्वभाव को ठुकरा उसको नफरत करके। എന്താണ് ക്രോസ്? क्रूस मतलब क्या है? ദൈവത്തിന് പാപത്തോടുള്ള വെറുപ്പാണ് ക്രോസ്. परमेश्वर जो पाप से घृणित करता है उसका वो परिणाम है क्रूस। मतलब मैं पाप से नफरत करता हूँ, वो सजा करने का स्थान है क्रूस।
എന്റെ ദൈവമേ, എന്റെ ദൈവമേ, हे मेरे पिता, हे मेरे परमेश्वर, हे मेरे परमेश्वर, നീ എന്നെ കൈവിട്ടതെന്ത്? तू मुझे क्यों छोड़ दिया? ദൈവത്തിന് പാപത്തോടുള്ള പകയാണ്. क्यों? वो क्या दर्शाना चाहता है कि परमेश्वर पाप से नफरत करता है। അപ്പോൾ തന്നെ उसी समय में നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നത് കൂടിയാണ്. हमसे प्रेम भी किया, തന്റെ പുത്രനെ अपना एकलौता पुत्र को ही നമ്മുടെ പാപത്തിന് പരിഹാരമാക്കി. हमारा पाप का हल देने के लिए എന്താണ്? क्या किया? कुर्बान कर दिया। സ്നേഹമാണത്. वो प्रेम का प्रदर्शन है क्रूश। അപ്പൊ സ്നേഹത്തിന്റെ അതേ അളവിൽ തന്നെ മെഷറിൽ तो जैसा पिता परमेश्वर प्रेम का माप क्रूश में बताया, അത് ദൈവം വെറുക്കുന്നതിനെ വെറുക്കാനുള്ള കഴിവും കൂടെ കിട്ടുന്നതാണ് ഹോളി സ്പിരിറ്റിൽ ഒരു വ്യക്തി നിറയുമ്പോൾ. उसी माप में जब पवित्र आत्मा एक विश्वासी में भर जाएगा, उसी माप में जो बातें परमेश्वर घृणित करता है, नफरत करता है, वही नफरत करने का स्वभाव का माप भी उसके अंदर आएगा, जो प्रेम के साथ जुड़ा हुआ है। ഇങ്ങനെയൊക്കെയുള്ള നിലയിലാണ് ദൈവം നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ മക്കളെന്ന് വിളിക്കുന്നത്. കാൺമീ, ഞാൻ ദൈവമക്കളെന്ന് വിളിക്കപ്പെടാൻ പിതാവ് സ്നേഹമാണ്. इसलिए प्रियो, ये सब विशेषताओं में, गुणों में परमेश्वर चाहता है, पिता चाहता है कि हम लोग उनका पुत्र कहलाए जाए। इसलिए देखो कि पिता परमेश्वर का इतना बड़ा चाहते हैं कि हम लोग सब उनके पुत्र कहलाए जाए, और वैसे हम है भी। നാം ദൈവമക്കളാകുന്നു, क्या हम लोग परमेश्वर के संतान है क्या? പക്ഷെ പാപത്തെ വെറുക്കുന്നു. परंतु पाप की क्रियाओं से नफरत करते हैं क्या? കർത്താവേ, हे प्रभु, എനിക്ക് എന്നെ തികഞ്ഞവനാക്കണം. मुझे पिता के समान सिद्ध बनाओ। അപ്പോൾ നമ്മള് എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 14-ാം വാക്യത്തിൽ യേശു ക്രിസ്തു ഒരിക്കലായി കഴിച്ച ശരീരയാഗത്താക്കിയിരിക്കുന്നു, സൽഗുണപൂർണ്ണാക്കിയിരിക്കുന്നു. വിശ്വാസത്താൽ നമ്മൾ കാണണം. और तो हम जब मसीह का उस प्रेम का स्वभाव में बढ़ते समय में और पाप का उस प्रकृति को जो बैर करना चाहिए, नफरत करके पिता परमेश्वर के प्रेम का मसीह के पिता के समान सिद्ध होने का अवस्था में रहते समय में विश्वास के साथ इब्रानियों का पुस्तक 10:14 में हम पढ़ते हैं कि एक बलिदान के द्वारा जो अलग किए गए हुए लोगों को, 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യവും 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 14-ാം വാക്യവും വായിക്കുമ്പോൾ 10:10 और 10:14 जब हम पढ़ते हैं, उसी इच्छा से हम यीशु मसीह की देह के एक ही बार बलिदान चढ़ाए जाने के द्वारा पवित्र किए गए हैं, क्योंकि उसने एक ही चढ़ावे के द्वारा उन्हें जो पवित्र किए जाते हैं सर्वदा के लिए सिद्ध कर दिया है। അപ്പൊ ക്രൂസിൽ എന്താണ്? क्रूस में क्या हुआ प्रियो? യേശുവിന്റെ ശരീരയാഗത്താൽ यीशु मसीह के अपना देह के बलिदान के द्वारा ദൈവസ്നേഹം വെളിപ്പെട്ടു. परमेश्वर का प्रेम प्रकट हुआ। അപ്പോൾ തന്നെ उसी के साथ साथ ദൈവത്തിന് പാപത്തോടുള്ള വെറുപ്പ് പെർഫെക്റ്റ് ആയിട്ട് വെളിപ്പെട്ടു. और परमेश्वर प्रेम से जो पाप से घृणा करता है करके वो स्वभाव भी सिद्ध रूप से प्रकट हुआ। അതിന്റെ സിദ്ധതയിലേക്ക് നമ്മളെ കൊണ്ടുവരാനാണ് ആത്മാവ്. वो सिद्धता के रूप में पिता के पास हम लोग पहुंचकर पिता के समान बन जाए। पिता का जो गुण है, जो नफरत करना चाहिए, उस विशेषता में भी हम लोग सिद्ध हो जाने के लिए पवित्र आत्मा हमारे अंदर कार्य कर रहा है। प्रयोग നമ്മള് ആ ഒരു നിലയിലേക്ക് നമ്മൾ വളർന്നു വരികയാണ്. हम लोग इस अवस्था में या इस बात की ओर हम बढ़ते जा रहे हैं। हम लोग बढ़ोतरी हो रही है हमारी। ഏത് മനുഷ്യനെയും कोई भी प्रकार का मनुष्य को ക്രിസ്തുവിനെ തികഞ്ഞവനാക്കുക मसीह में सिद्ध करने के लिए, എന്ന് പറഞ്ഞാൽ പിതാവിന്റെ സ്വഭാവ ഗുണങ്ങളിലേക്ക് मतलब क्या, पिता जो चाहता है और जो गुण विशेषता हमें लिए बांटा है, उस बातों में सिद्ध होने के लिए അതിന് ക്രിസ്തുവിനെ നമുക്ക് വേണം. उसके लिए कौन चाहिए? हमें मसीह चाहिए। ക്രിസ്തു നമ്മളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ, मसीह अगर हमारे अंदर है तो, നമ്മൾ ജീവിക്കുന്നെങ്കിൽ, अगर मसीह में जी रहे तो, അവൻ നമ്മളിൽ അവന്റേതായ സ്വഭാവം വെളിപ്പെടുത്തുന്നെങ്കിൽ, और उनका स्वभाव और गुण विशेषताएं हमारे अंदर प्रकट हो रहे तो നിങ്ങൾ കൊള്ളാവുന്നവരാണ്. तो हम लोग योग्य लोग हैं। അല്ല എങ്കിൽ नहीं तो നിങ്ങൾ ഡിസപ്രൂവ്ഡ്. 2 കൊരിന്ത്യർ हम लोग टुकड़ाए हुए लोग। 11-ാം അധ്യായം അതിന്റെ 5-ാം വാക്യം. 2 कोरिन्थी 13:5 में मसीह अगर हमारे अंदर है तो हम लोग 2 कोरिन्थी 13:5 अपने आप को परखो कि विश्वास में हो कि नहीं। आ गया। अपने आप को जांचो, क्या तुम अपने विषय में ये नहीं जानते कि यीशु मसीह तुम में है, नहीं तो तुम जांच में निकम्मे नहीं। हाँ, अगर मसीह नहीं है, वो स्वभाव अगर मैं उसमें बढ़ रहे नहीं है तो हम लोग निकम में ठहराए गए हैं। നമ്മൾ ക്രിസ്തുവുള്ളവരായിരിക്കാം. इसलिए आओ हम लोग जांच में देखते समय में मसीह हमारे अंदर है ऐसा पाया जाए। ക്രിസ്തു ഉണ്ടെങ്കിൽ मसीह है तो പിതാവ് നമുക്കുണ്ട്. पिता भी है, ക്രിസ്തു ഉണ്ടെങ്കിൽ मसीह है तो ദൈവാത്മാവുണ്ട്. पवित्र आत्मा भी है, ക്രിസ്തു ഉണ്ടെങ്കിൽ मसीह है तो നമ്മൾ ഒരു ക്രിയ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हमारे अंदर ये क्रिया होते जा रहा है। ആ തികവിലേക്ക് നയിക്കുകയാണ്. वो सिद्ध का रास्ता की ओर पूर्णता में हमें बढ़ाते जा रहा है। നമുക്കെല്ലാവർക്കും हम सबको ദൈവാത്മാവിന് ശുശ്രൂഷ വേണം. पवित्र आत्मा का ये सेवा जरूरत है। നമ്മളെ നീക്കിക്കളഞ്ഞ് हमें हटाकर ക്രിസ്തുവിനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പൂർണ്ണമായിട്ടും
അംഗീകരിക്കുന്ന അവന്റെ സ്വഭാവം നമ്മളിൽ വെളിപ്പെടുവാൻ मसीह को हमारे अंदर बढ़ा रहा है ताकि मसीह का स्वभाव और उनका गुण विशेषता प्रकट होए, वो बातों का गवाही में बात बाहर दिखे। ആകയാൽ നമ്മുടെ സ്വർഗീയ പിതാവ് इसलिए जिस रीति से हमारे स्वर्गीय पिता സൽഗുണപൂർണ്ണനായിരിക്കുന്നത് പോലെ सिद्ध है, നമുക്കും സൽഗുണപൂർണ്ണരായവരെ മക്കളാകാം. उसी रीति से हम भी सिद्ध होकर उनका पुत्र कहलाए जाने का दशा में रहे। Praise the Lord. आमेन। प्रभु सहायता करे। प्रेज़ लॉर्ड। तो आज हमें जरूरतमंद वचन दे करके सबको संतुष्ट किया। हमारे स्वर्गीय पिता जैसा सर्वगुणपूर्ण है वैसे ही हमें सर्वगुणपूर्ण बनना। प्रयोग एक पिता का इच्छा है अपने बच्चों के बारे में, है ना। प्रभु पाप से नफरत करता, परंतु प्रभु पापी को प्यार किया, इसलिए हम बच गया। यदि प्रभु पापी को नफरत किया होता तो हम भी नहीं, कोई नहीं बचता था, है ना। पर जो हम पापी होने पर भी प्रभु ने हमें इसी कारण नया जन्म पाया हुआ सबको प्रभु ने प्रभु का मन दिया। वो मन बराबर कार्य करना चाहिए। मैं विश्वास करता हूँ प्रभु ने हमारा हर एक का जरूरत जान एक सच्चा उसी जीवन में प्रयोग। हम प्रभु जो नफरत करता है उसे हमें नफरत करना चाहिए, और प्रभु जिससे चाहता है वही हम चाहना चाहिए। आज हमारे जीवन ऐसा है कि नहीं है। प्रेम है, प्रेम है, प्रेम क्या करता, प्रेम क्या नहीं करता, इसका अच्छा समझ हमें रहना चाहिए। और ऐसा नहीं है तो प्रभु का दिल को कितना दुख करेगा। तो गल से बढ़ करके आज हम उस सिद्धता की ओर बढ़ते जा रहे हैं कि नहीं। और भी एक बार ये बात को परखने के लिए प्रभु ने हमें अच्छा अवसर दिया। सुंदर भजन के द्वारा प्रभु ने हमसे बातचीत किया। भजन बोलने के लिए प्रभु दासों को प्रभु ने सामर्थ्य दिया। प्रभु धन्यवाद देता है। प्रभु और भी आने वाले दिनों में खास करके प्रभु दास अभी कुछ दिन के लिए सेवाई के लिए आंध्रा वाले जा रहा है। आप लोगों का मूल्यवान प्रार्थना में याद रखना। वहाँ पर भी बहुतों के लिए प्रभु के लिए महिमा का कारण करें। प्रभु महिमा ले, प्रभु को महिमा मिले। आगे